रत्नागिरी में पर्यटन को बढ़ावा देने के लिए जिला परिषद द्वारा सिंधु रत्न समृद्धि योजना के अंतर्गत महिला वार्ड टीमों को हाउस बोट प्रदान किए गए। इनका उद्घाटन पालक मंत्री डॉक्टर सामंत ने किया। इस मौके पर कई अधिकारी और स्वयं सहायता समूह की महिलाएं उपस्थित थी। रत्नागिरी में पर्यटन को बढ़ावा देने के उद्देश्य से सिंधु रत्न समृद्धि योजना 2023-24 के अंतर्गत महिला वार्ड टीमों को हाउस बोट प्रदान किए गए। रायपोर्ट पर आधारित इस उद्घाटन समारोह में पालक मंत्री डॉक्टर सामंत ने रिबन काटकर हाउस बोट का उद्घाटन किया। इस अवसर पर मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ति किरण पुजारा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, DRDH परियोजना निदेशक विजय जाधव और कई गणमान्य उपस्थित थे। उद्घाटन के बाद डॉक्टर सामंत ने कहा कि यह देश का पहला हाउस बोट प्रोजेक्ट है जिसे स्वयं सहायता समूह के माध्यम से शुरू किया गया है। उन्होंने बताया कि जिले में 4 और हाउस बोट जल्द ही जोड़े जाएंगे, जिससे पर्यटन को बढ़ावा मिलेगा और यह क्षेत्र एक प्राकृतिक पर्यटन केंद्र के रूप में उभरेगा। मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करतो आणि 1 वर्षापूर्वी चिपळूणची एक महिला भगिनी मला भेटायला आली आणि तिने मला सांगितलं की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून मला 25 लाखाचं कर्ज आपण मंजूर करून द्यावं। मी त्या भगिनीला विचारलं की 25 लाखाचं कर्ज मंजूर केल्यानंतर तुम्ही कुठचा व्यवसाय करणार आहे? त्यांनी मला सांगितलं आज जो बॅनर लावला आहे आमचा मागे, हा जो बॅनर प्रिंट होतो ज्याला फ्लेक्स म्हणतात, असा बॅनर तयार करण्याचा मी उद्योग करणार आहे। त्या महिला भगिनीनं धाडस केलेलं होतं। 8 दिवसामध्ये त्या उद्योगासाठी आम्ही तिला कर्ज मंजूर करून दिलं। मला अभिमान वाटतो सांगायला, जिल्ह्यातला सगळ्यात मोठा त्या फ्लेक्सचा उद्योग जर कोण करत असेल तर ती आमची चिपळूणची महिला भगिनी करते। अशा पद्धतीनं स्वतःच्या पायावर आपण उभं राहायला पाहिजे। मला येताना आता उशीर झाल्याचं कारण आहे एवढेच आहे, सकाळपासून मी काही खाल्लं नव्हतं। बाबू शेट्टी मला सांगितलं आमचा बबन गवाळी आहे, त्याच्याकडचे वडापाव घेऊन आपण कार्यक्रमाला जाऊ। त्याच्या हॉटेलच्या समोर उभं राहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की वडापाव हा गाडीतनं खाण्यापेक्षा जर तळलेलाही गेली कित्येक वर्ष माझा कार्यकर्ता म्हणून त्याच्या हॉटेलामध्ये मी मिसळ खायला थांबलो, वडापाव खायला थांबलो। पण मनापासून बरं वाटलं। एक सर्वसामान्य कार्यकर्ता मला सांगत होता की साहेब तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आज मी 12 फ्लॅटची आता इमारत बांधतो। बरोबर बाबू साहेब, 12 फ्लॅटची इमारत किमान 2 कोटी रुपयाची असेल। मला म्हणाला साहेब 3 एकराची बाग घेतली, घर बांधलं। सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, एकटा बबन गव्हाळी कष्ट करत नव्हता तर बबन गव्हाळीची पत्नी देखील तिला मदत करत होती। म्हणून जो बबन गव्हाळी एका छोट्याशा घरामध्ये राहायचा, एखाद्या छोट्याशा घरामध्ये जाऊन फक्त शेती करायचा, तो आज 15 कोटीचा मालक आहे। हे ऐकल्यानंतर मला मनापासून समाधान वाटलं आणि मी देखील अभिमानानं सांगितलं की बबन माझा कार्यकर्ता आहे। तुम्ही निवळीच्या रस्त्यानं जर आला तर विठ्ठल वडापाव साधा कार्यकर्ता होता। मी मुद्दा म्हणून विचारलं तुम्हाला पावाच्या लाद्या किती लागतात? हे महिला भगिनींनी ऐकलं पाहिजे। एखादं कुटुंब वडापावचा धंदा दर दिवशी 250 पावाच्या लाद्या घेऊन जर करत असेल, म्हणजे 3000 वडापाव जर दिवसाला ते काढत असतील तर किती खवय्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत याचा अभ्यास आपण केला पाहिजे।